श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने कठीण काळात आणि कौटुंबिक संकटात मिळणारे 5 अद्भुत आधार. जेव्हा रक्ताची किंवा अत्यंत विश्वासाची नातीच दुःख देतात, तेव्हा मनाची खूप घालमेल होते. स्वामींच्या नाम जपाने या भावनिक गुंतागुंतीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो. स्वामीच माझे खरे आधार आहेत ही भावना बळावते आणि माणसांकडून असलेल्या अपेक्षा संपून दुःख आश्चर्यकारकरित्या कमी होते. अनेकदा घरात माणसे असूनही किंवा आयुष्यातील मोठ्या बदलाबद्दल विचार करताना अचानक एकटे पडल्यासारखे वाटते. अशा वेळी डोळे मिटून केलेला स्वामींचा जप एका विलक्षण सोबतीचा अनुभव देतो. मी एकटा नाही, माझा ब्रह्मांड नायक माझ्या पाठीशी उभा आहे हा ठाम विश्वास एकाकीपणाची आणि भविष्याची भीती कायमची नष्ट करतो. काही दुःखे आणि संकटे ही आपल्या प्रारब्धाचा भाग असतात, जी टाळता येत नाहीत. पण स्वामींची भक्ती त्या दुःखाची तीव्रता नक्कीच कमी करते. भावनिक वादळातही डगमगून न जाता त्रासदायक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लागणारे धैर्य आणि अचूक निर्णय घेण्याची बुद्धी स्वामी उपासनेतून देतात. जेव्हा आजूबाजूचे वातावरण नकारात्मक असते, घरात सतत ताणतणाव असतो, तेव्हा जपामुळे स्वतःभोवती एक सकारात्मक ऊर्जेचे वलय निर्माण होते. बाहेरील कितीही मोठी नकारात्मकता किंवा लोकांचे टोचून बोलणे तुमच्या मनातील शांती भंग करू शकत नाही. हे या उपासनेचे मोठे फळ आहे. दिवसभराच्या मानसिक संघर्षामुळे आणि उद्याच्या चिंतेमुळे रात्री झोप न येणे किंवा डोक्यात सतत विचारांचे चक्र सुरू राहणे हा त्रास नित्य जपाने दूर होतो. झोपण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण केल्याने आणि सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण केल्याने मन पूर्णपणे शांत होते आणि दुसऱ्या दिवसासाठी नवी ऊर्जा मिळते. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.